Guys, welcome to another vlog, another video from Bikaner. धुले राजस्थानला. रिक्षावाल्यांचं जग आहे, त्यात आपण जगतोय. तुम्हाला त्याच्यात गाडी चाललं भेटते ते आपलं भाग्य समजेल. मी आता फोर्टला पोहोचलोय. मला तर वाटतं जेव्हा मी प्री वेडिंग केली ना, असा सेम सेट तिथं होता. फोर्टवरनं निघतो आता आम्ही इकडनं आणि आता चाललो आम्ही सरासर बालाजीला. काय बोलतो? सालासर बालाजीला चाललो आता. तर इकडनं साधारण 180 किलोमीटर 3 तास लागतील जर्नीला. तर आता पॅलेसमधनं एक्झिट घेतो आम्ही. नाही करंट टेम्परेचर इज 35 डिग्री आणि 35 जशी काय 42 डिग्री फील होतो. जाम गरमी. हा बोला. ह्युमिडिटी जास्त आहे. जाम खूपच. 10 minutes later. तर गाईस आता आम्ही तर इकडे थोडेसे फ्रुट्स घ्यायला थांबलोय. फ्रुट्सचा दुकान दिसलं. ज्यूस पाहिजे का आपल्याला? मग पियाचं ते पण घेऊ. विचार ना पाहिजे का ज्यूस? नको बोलला तो. तर फ्रुट्सचा दुकान दिसला तर फ्रुट्स घ्यायला थांबलो. इथं बराच काय दिसतं ज्यूस पण पिऊ बघूया. या इथं पण चांगलाच आहे दुकान. भाई 2 ग्लास ले लो. एक हाफ 2 दो ग्लास कर दो. 2 ग्लास कर दो. एक ग्लास का 20 रुपये लेते हैं पनवेल में. 2 ग्लास कर दो. दही बल्ला मी आणि निकेतन इकडे चिप्स आणि कोल्ड्रिंक घ्यायला आलो आहे. परेश वगैरे ते याच साईडला इकडं फ्रूट्स घेत आहेत. बघ काय पाहिजे ते घे आणि एक्सपायरी पहिले चेक करा. तर निकेतनला बोललो तू घे आणि मी इकडं ज्यूस पियाला आलो. भाई बढिया बना. तर पुदिना वगैरे टाकून दिले याच्यामध्ये. फर्स्ट टाइम पुदिना काय बोलतो उसाचा रस पितोय फर्स्ट टाइम. गाड्या मी इथं लावलेली. हे बहुतेक करून याच गेलेत फ्रूटवाल्याकडे. इथंच आहेत. काय घेतलंय तर काय घेतलंय? दुसरं काय भाई ते नाही बरोबर दिसत. आणि केली दुसरं काय ठीक आहे. शूटिंग है. ये रख देते वही लेते. ये रख दे. चला आता निघू. फ्रूट्स काकडी आणि केलीच घेतले. काकडी आणि केलीच घेतलं ना. ओके निकेतन तू काय घेतला? चिप्स थंडा चिप्स. ओके चिल मजेने लाईफ. चलो निकेतन लावून दे. केला खाओ. बीकानेर से निकलो. गाइस वी आर 30 मिनिट्स लेट. 30 मिनिट्स. एक वाजत आलाय. 1 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. 4 ला पोहोचू. 6 ला निघू. 7 ला ठीक आहे. ऑफिशियली आम्ही 1 वाजता बिकानेर सोडलेलं आहे. बिकानेरमध्ये आपण कर्णीमाता मंदिर, परत ती हवेली रामपुरी हवेली आणि फोर्ट आणि अजून काय बस 3च गोष्टी बघितल्या ना आपण. 3 गोष्टी बघून आता आम्ही सालासर बालाजीला निघतोय.
गाईज आता आम्ही सलासर बालाजीला पोहोचलोय आणि पार्किंग केली गाडीची जस्ट. आता पण फोटो काढू आणि इथं पण काढू आम्हाला पण फोटो काढायला लागते. काढायला लागतील पण मी काय बोलतो कॅमेरा वगैरे आतमध्ये अलाउड असेल काय आयडिया नाही भाई, मला नाही वाटत. पण तू मोबाईल पाठी घे, कॅमेरा पाठी नाही नाही, ठरत log- ठेवायला परत हा. पैसे कुठं भाई करत बस. प्रॉब्लेम आहे. लॉग नाही घेऊन जात. लॉग आता आम्ही इथंच होतो बघीन मोबाईलमधनं शूट करायला पॉसिबल झाला तर ते शूट करेल, नाहीतर मग रिटर्न. कारण की इकडनं आम्हाला निघायचं आहे पुढं दर्शन घेऊ. चप्पलच तशी पण जास्त रश नाही आहे वाटत तर नाही, पण गाड्या आहेत बऱ्यापैकी, पण पाहिजे तितक्या नाहीत. तर मंदिराच्या इथं आम्ही आलोय. तर लाईन कुठनं येतं बघू. चपला ठेवायची, चपला ठेवूया. ए तर तिथं चप्पल काढल्याने आता इकडनं आतमध्ये जायला एंट्री आहे मंदिराच्या इथं. A few moments later. दर्शन करून आमचं झालं आणि आम्ही आत्ता आलोय. 4 वाजलेत. आता इकडनं जायचा प्लॅन आहे खाटूश्यामला. आणि मध्ये रस्त्यामध्ये प्रिन्सेससाठी मी छोटीशी डॉल घेतली. दुसरं काय आहे नाही ते काय म्हणजे तेच ते खेळणी, तेच ते काय भेटला नाही इतका जसा असं म्हणजे चांगला वाटेल तसा. मग एक एखादी डॉल भेटली ती घेतली. आता काय बाई दाखवते. तर आता आम्ही इकडनं निघतोय. चलो गाईस निघायचं ना आता. थोडं हा निघूया डन ना. हा हे बघ. चलो. तर गाईज आता आम्ही खाटूश्यामला पोचतो. पोचता 7 वाजलेलं ऑलमोस्ट. आणि इकडं ह्या साईडच्या तिकडेच कारण की फुल सगळीकडं फुल आहे. आतमध्ये गाड्या नव्हतेच येऊन देत, बट एकाच्या वल्गीतून आम्ही गाडी इथपर्यंत आणली. ह्याच्या त्या साईडलाच मंदिर आहे. तर आता आम्ही सगळे निघतो. लॉक करायला तर मे बी पॉसिबल नाही होईल. जर पॉसिबल झालं तर मोबाईलमध्ये शूट करेन मी. तर आम्हाला इथं पिकअप करायला हे आलेत. तर इकडनं VIP एंट्री आहे. VIP एंट्रीमधनं आम्ही आतमध्ये जाऊ. तर गाईज आता आम्ही इकडनं VIP एंट्री केली आणि इकडं आता चाललो आहे दर्शनासाठी. तर इकडनं दर्शनासाठी चाललो आहे आम्ही. हे बघा ही नॉर्मल लाईन आहे आणि आम्ही इकडनं VIPच्या इकडनं चाललो आहे. की तिकडनं नॉर्मल लाईन आहे. गाईज आता आम्ही जस्ट दर्शन घेऊन आलो आहे आणि दर्शन घेऊन येत आहे आता 8:30 वाजलं आहे. आणि दर्शन इतका भारी झाला. तर निकितांचा मित्र आहे, त्याचा MLA इथला ओळखीचा आहे, तर त्याच्या थ्रूने आम्हाला इथे VIP दर्शनची सोय झाली. तर आमची फक्त दर्शन करून येण्याचे असंच ठरलेलं. बट आम्ही तिथं पोचलो ना, नेमकं आरती भेटली. नेमकं समोरच
समोर गेटच्या समोरच आम्ही जाऊन थांबलो ना, आरती चालू झाली. आरती आपल्याला मेन लाईन भेटली. मेन तिथं जाऊन आम्ही तिथं थांबलो ना, आरती चालवली. मग एकदम मस्त आपण एकदम एकदम जवळून perfect. दर्शन घेतलं आपण. एकदम आपल्याला जवळून एक दर्शन 20 मिनिटं घेतलं. आपला रॉंग टर्न झाला एक, तिथे आपल्याला लेट झाला. आम्ही थोडासा इथं यायला लेट झाला, पण आम्हाला आरती भेटली. आमचा असा विचार काहीच नव्हता की आरती भेटल की जाऊ, पण नाही. बट आरती आमच्या नशिबात होता, नशिबात होतं म्हणून आरती भेटली. आणि मस्त एकदम भारी दर्शन झाला. नंतर इतकी गर्दी झाली ना, क्राऊड झाला, सगळेजण यायला लागले, धक्काबुक्की वगैरे. तरी आम्ही आणि तिथं व्हिडिओ काढायचं अलाउड नव्हतं सगळे ना, तरी पण कशी थोडीफार तुटक आम्ही प्रयत्न केला मोबाईलमधनं शूट करायचा. बट चालतं ते आता इकडनं कुठं जायचं भाई? आता जयपूरला चाललो ना आपण. तर आता मी इकडनं जयपूरला निघतोय. जयपूर किती किलोमीटर आहेत ना साधारण? 100 किलोमीटर आहे. 2 तास लागतील. मग आता 8:30, 9:30, 10:30 ऑलरेडी आमचं हॉटेल तिथं बुकड आहे. तर काय तो इश्यू येणार नाही. तिथं आता जयपूरलाच पोहोचू. आज दिवसभर भरपूर काय फिरलो. आता चला डायरेक्टली नॉनस्टॉप जातो जयपूरला. A few moments later. सो तर काहीच आता आम्ही खाटूश्यामवरून निघून गाडीचं आता पोट भरायला लावला, तिला फुल करतो. फ्यूल पंपवर थांबलो आणि इथनं हार्डली 60 किलोमीटर आहे जयपूर. तर पोचू आम्ही. तर काहीच आता आम्ही आमच्या पोचता 10:40 झाल्यात. मध्ये फिलअप करायला पण थांबलो ना, तर 10:30पर्यंत पोचलो असतो. आता लगेज काढायचं आहे गाडीमधून. गाडी पार्क करतो आणि लगेज काढून तर आता हे सर्व गेल्यात पुढे चेकिंग करायला. आधार कार्ड वगैरे देतात. रिक्वेस्ट करू ना लवकर पाहिजे नाही तर आपण 10 वाजता काय पाहिजेच नाही ना ब्रेकफास्ट. काय भाई? अरे जास्त 8 आपण इतकं लेट ब्रेकफास्ट. इतकं लेट ब्रेकफास्ट तर सकाळी लवकर असतो. काय कायला 7 वाजताच असतं रे. 8ला तर बंद होतं काय काय. 10ला क्लोज होतो. 10 वाजता कसं काय होईल? 10 वाजता ब्रेकफास्ट भेटणं म्हणजे खूप कठीण काम आहे. कारण की आमचा प्लॅनच्या आयटनरीच्या हिशोबाने लवकर पाहिजे ना. आई शपथ. लिफ्ट नाही आहे क्या? चलो लिफ्ट ना बाईक केली. चला वरती. लिफ्ट पाहिजे होती बट आता काय लिफ्ट नाही तर मग चालेल. झालं वाटतं लिफ्टचं काम चालू आहे. इकडे एक बेड आहे. ठीक आहे भैया. A few moments later. आम्ही सगळे फ्रेशन अप झालो रूमवरती येऊन आणि आता बस झोपणार आहोत. कारण की खूप टायर्ड आहोत. सकाळी 5ला उठलो आहे. त्यानंतर सगळे डेस्टिनेशन कवर करतो आहे एक. तर काल बी जसं बोलवलं, कालचा लॉग आणि आजचा लॉग मी मर्ज करणार होतो. बट अनफॉर्च्युनेटली मला तरी असं वाटतंय की हा लॉग खूप मोठा झाला आहे, तर मी मर्ज करणार नाही. 2 सेपरेट लॉग बनवून तो भले बारीक असला तरी चालेल. आजचा लॉग तो मोठा आहे, तर मग बोर नको व्हायला. तर आजचे डेस्टिनेशनमधले तुम्हाला कुठले आवडले ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा. लाईक करा आमच्या यूट्यूब चॅनलला, शेअर करा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही जयपूरला आहोत. जयपूरमध्ये उद्या फिरणार आहोत. तर पुढच्या पार्टमध्ये जयपूर तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. तो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.